चला तर मग आज बेसन वडे बनवूया. नॉनव्हेजपेक्षाही भारी आणि नॉनव्हेजला विसरून देणारी अशी ही बेसन वडी, तिचं कालवण बनवूया. आपण घेतलेल्या सर्व गोष्टी खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊया. कढईत तेल टाकून आपण केलेला ठेचाची व्यवस्थित फोडणी द्यायची. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि नंतर त्यामध्ये पाणी वतून घ्यायचं. पाण्याला व्यवस्थित उकळी आली का त्यामध्ये वरतून हरभऱ्याचं पीठ सोडायचं आणि कंटिन्युअसली हलवत राहायचं, म्हणजे पिठाच्या गुठळ्या होणार नाही असं. ताटाला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपण टाकलेलं बेसनाचं जे पीठ आहे ना ते ताटाला चिपकणार नाही. पीठ टाकलेलं व्यवस्थित ताटावरती तयार करून घ्यायचं. थोडं पाण्याचा हात घ्यायचा, म्हणजे आपला हात पोळणार नाही आणि ते व्यवस्थित प्रकारे पसरलं जाईल. नंतर त्याला व्यवस्थित खोबरं आणि कोथिंबिरीने गार्निश करायचं. त्याला अर्धा तास थंड होऊन द्यायचं. नंतर त्याच्या छोट्या वड्या बनवून घ्यायच्या. वडी तयार आहे. चला तर मग आपण आता कालवणाची तयारी करूया. कांदा बारीक चिरून तव्यावरती लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा. नंतर खोबरा भाजून घ्यायचा. खडे मसाले, आलं लसूण, कोथिंबीर, खडे मसाले, धने ह्या सर्वाचं एक वाटण तयार करून घ्यायचं. हे सर्व मिक्सरच्या भांड्यात टाकून मिक्सरला गरागरा फिरवून घ्यायचं. एक पातळ अशी वाटण तयार करायचं. जिरा कढीपत्त्याची फोडणी द्यायची तेल टाकून. नंतर त्यामध्ये आपण केलेला वाटण टाकायचं. वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून सर्व मसाले टाकायचे आणि त्याला मसाले पण मिक्स करून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत सगळं व्यवस्थित शिजवून द्यायचं.
आता तुम्ही बघू शकता मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं आहे. त्यामध्ये आपण गरम पाणी ओतू. बघा तर मग कालवणाला कसा कलर आला आहे. जर अशा प्रकारे तुम्ही कालवण बनवलं तर तुम्ही नॉनव्हेज खायचं पण विसरून जाल. नॉनव्हेजपेक्षा एकदम भारी अशी चव असते याची. तुम्ही बोटं चाटून चाटून खाताल. मग कधी बनवताय आणि अशा प्रकारचे बेसन वडीचं कालवण तुम्ही खाता? आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. कसं वाटतंय मग कालवण बनवलेलं? येतंय का नाही तोंडाला पाणी? नक्की बनवून बघा आणि मला सांगा. बाय बाय. भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत.